JEE नंतर तुमचं विजिलन्स ऑफिसरची सुद्धा शक्यता आहे. विजिलन्स ऑफिसरच्या 50-60 पोस्ट येऊ शकतात. त्यानंतर तुमच्या अकाउंट असिस्टंटच्या पोस्ट या बऱ्यापैकी कन्फर्म आहे. असं माहिती मिळते आहे की साधारण 70-80% अशी माहिती आहे की अकाउंट असिस्टंटच्या पोस्ट ह्या साधारण 700-800 किंवा 1000च्या घरामध्ये येऊ शकतात. त्यानंतर तुमच्या LDC HR किंवा मग डेप्युटी HR ह्या 2-3. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. अतिशय महत्त्वाची आणि एक चांगली न्यूज असं म्हणू शकतो आपण. थोडंफार जे काही छोटे मोठे अपडेट्स असतात, जे काही पॉझिटिव्ह अपडेट्स असतात ते आपण आपल्या चॅनलच्या थ्रू विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो किंवा विद्यार्थी मित्र तयारीत राहावे जेणेकरून त्यांना पुढच्या ज्या अपकमिंग वॅकन्सीज आहे याची थोडीफार तिथे माहिती मिळावी, त्याकरता आपण प्रयत्न करत राहतो वरचेवर. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण नॉन टेक्निकल MSCB रिलेटेड म्हणजे MSCBच्या ज्या 3 कंपन्या आहेत त्यामध्ये नॉन टेक्निकल ज्या वॅकन्सीज येत असतात त्याबद्दल मुख्यत्वे बोलणार आहे. टेक्निकलबद्दल आपण वरच्यावर सांगत असतो. टेक्निशियन असेल किंवा डिप्लोमा लेवलच्या JEEच्या पोस्ट असतील, म्हणजे B लेवलची AEची पोस्ट असेल तर त्याबद्दल आपण वरच्यावर सांगतच असतो, माहिती देतच असतो, अपडेशन देतच असतो. परंतु आज आपण स्पेशली नॉन टेकबद्दल यासाठी कारण की काही थोडंफार न्यूज आपल्या कानावर आलेले आहे. युनियन लेवलवर जे काही मीटिंग वगैरे झालेले आहे किंवा होत असतात, दर 1-2 महिन्यामध्ये मीटिंग्स होत असतात युनियन आणि आपल्या जे वरिष्ठ असतात CMD वगैरे किंवा CGM वगैरे किंवा EDHR वगैरे यांच्यामध्ये जे मीटिंग्स होत असतात त्याच्यामध्ये जे काही वृत्तांत असतो किंवा त्याच्यामध्ये जे काही गोष्टी डिसाईड केल्या जातात त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या चॅनल थ्रू करत असतो. जेणेकरून जे विद्यार्थी मित्र तयारीत आहेत किंवा ज्यांना जे इच्छुक आहेत या कंपनीमध्ये किंवा अशा प्रकारच्या याच्यामध्ये जॉबमध्ये त्यांना ती माहिती मिळावी आणि त्यांनी थोडंफार प्रयत्न करावा, सेल्फ स्टडी करावा. मी त्यासाठी तुम्हाला सांगत असतो की सुरुवातीपासून प्रयत्न करा. एकदा जाहिरात आली की मग तुम्ही फुल फ्लेजमध्ये अभ्यास करू शकता. परंतु ॲटलिस्ट तुम्हाला माहिती पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं आणि ऑपॉर्च्युनिटीज मिस होतात, त्यांना माहितीच नसतं. बरेच विद्यार्थी मला असे मिळालेले आहेत की जाहिरात निघून जाते आणि मग म्हणतात सर आम्हाला माहितीच नव्हतं सर. त्यासाठी आपण वरच्यावर माहिती तुम्हाला देत असतो. त्यामुळे मी तुम्हाला परत एकदा रिक्वेस्ट करतो, तुमच्यासाठीच रिक्वेस्ट करतो आहे, माझ्यासाठी नाही करत आहे, की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा जेणेकरून जे वरच्यावर रिक्रुटमेंटचे अपडेट्स आपण देत राहतो ते तुम्हाला मिळत राहतील. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं तुम्हाला पहिले एक महत्त्वाचं अपडेट आधी सांगतो. मग आधी तुम्हाला महाजनको किंवा महानिर्मिती जी कंपनी आहे पॉवर प्लांट रिलेटेड MSCBच्या 3 कंपन्यांमध्ये विभाजन झालेले होते 2004 मध्ये. त्यामध्ये MSCB होल्डिंग कंपनी ही या 3 कंपन्यांवर लक्ष ठेवते किंवा कंपन्यांना सूत्रधारी कंपनी असे म्हणतात, MSCB होल्डिंग कंपनी. आणि त्यानंतर महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती अशा 3 कंपन्यांमध्ये विभाजन झाले. तर त्यामध्ये महावितरणमध्ये आणि प्लस आपल्या याच्यामध्ये महाजनकोमध्ये, महानिर्मितीमध्ये काही नॉन टेक्निकल ज्या वेकन्सीज ज्या आहेत त्या येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे किंवा त्याच्याबद्दल थोडंफार आपल्याला पॉझिटिव्ह अपडेट्स मिळालेले आहे. महाट्रान्सकोबद्दल सध्या तरी कुठल्याच प्रकारचं असं पॉझिटिव्ह अपडेट मिळालं नाही आहे. ठीक आहे. तर महानिर्मितीमध्ये बघा, काही दिवसांपूर्वी युनियन लेवलला म्हणजे वर्कर्स फेडरेशनच्या वरच्यावर जे युनियन आहे त्यांच्या वरच्यावर आपल्या ज्या महाजनकोचे जे आहे त्यांच्याशी मीटिंग सुरू राहते किंवा 3 कंपनीमध्ये मीटिंग सुरू राहते. तर त्यामध्ये बघा रिसेंटली मी हा जो मेसेज आहे हा टेक्निशियनसाठी सुद्धा शेअर केलेला आहे विद्यार्थी मित्रांना, कारण त्यांचीसुद्धा वॅकन्सी येणार आहे 659 वगैरे. परंतु नॉन टेक्निकलसाठी मी का शेअर करतो आहे, कारण त्याच्यामध्ये बघा माननीय डॉक्टर धनंजय सावळकर कार्यकारी संचालक म्हणजे EDHR ज्याला म्हणतो आपण, मानव संसाधन यांचे म्हणजे हे आहे इथले महाजनकोचे आणि बाकी त्यांनी अधिकाऱ्यांचे नाव दिले आहे. आणि वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष जे आहे जी मोहनजी शर्माजी, नंतर सरचिटणीस कॉम्रेड भोयर वगैरे कृष्णाजी भोयरजी आणि बाकी जे आहे त्यांचं इथे दिलेलं आहे. त्यांच्यामध्ये एक बैठक झालेली आहे मागच्या काही दिवसामध्ये आणि त्याच्यामध्ये बैठकीचे विस्तृत माहिती लवकरच पाठवण्यात येईल असं म्हटलं आहे त्यांनी. आणि बघा आजच्या बैठकीत झालेला महत्त्वाचा निर्णय बघा, महानिर्मिती कंपनीमध्ये पुढील 3 महिन्याच्या आत हा अपेक्षित दिनांक आहे बरं, हे कन्फर्म नाही, याच्यामध्ये 3 ते 4 महिनेसुद्धा होऊ शकतात. ठीक आहे. पुढील 3 महिन्याच्या आत 1950 पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. 1950 पदे भरण्यात येणार आहे. ठीक आहे. तुम्ही आधी मेसेज सांगतो मग तुम्हाला माहिती सांगतो त्यावरची. त्यानंतर तंत्रज्ञ 3ची 659 म्हणजे 659 पदांची जाहिरात 8 दिवसात प्रसिद्ध करण्यात येईल आणि कनिष्ठ अभियंता पदाचा निकाल आहे. कृष्णाजी भोयर, सरचिटणीस. ठीक आहे. असा एक मेसेज आहे. महाजनकोमध्ये 1950 वॅकन्सी फिल करण्यात येतील पुढच्या 3 महिन्यामध्ये असं यांचं म्हणणं आहे. म्हणजे 3 महिन्याचे 4 महिने किंवा 5 महिने सुद्धा होऊ शकतात. त्यांनी अंदाज सांगितलेला आहे, एक्सपेक्टेड सांगितलेलं आहे, अपेक्षा आपल्याला म्हटलं की अपेक्षित आहे. त्यामध्ये मित्रांनो महाजनकोमध्ये JEE आणि AEची वॅकन्सी रिसेंटली फिल झालेली आहे. त्याच्यामध्ये रिझल्ट अवेटेड आहे. साधारण 661 पदांची ती वॅकन्सी होती JEE आणि AEची. त्यामुळे त्यांचा तर इथे विशेष नाही आहे. आणि बाकी जे टेक्निशियन आहे, टेक्निशियनचं जे काही आहे
म्हणजे आपण साधारण 1900 पैकी टेक्निशियन जर काढले तर 600 650 हे टेक्निशियनचे आहे. बाकीची जी पदं आहेत ती नॉन टेक्निकलची असण्याची इथे शक्यता दाट आहे. त्याच्यामध्ये तुमचं डेप्युटी HR ही पोस्ट येऊ शकते, MBA HRच्या बेसवर ती पोस्ट राहते, किंवा मग LDC HR वगैरे, किंवा LDC आपण जनरल LDC ज्याला म्हणतो, ती साध्या BA BCom ग्रॅज्युएशन राहते, म्हणजे कोणते ग्रॅज्युएशन तिथे चालतं ते असते. MSc IT ते म्हणतात, परंतु ते नंतरसुद्धा करू शकता. ठीक आहे, ही नॉन टेक्निकलची पोस्ट असते. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपले अकाउंटंट, असिस्टंट अकाउंटंट म्हणून एक पोस्ट असते, किंवा ज्युनियर अकाउंटंट म्हणून पोस्ट असते. ती प्रॉपर BComच्या बेसवर पोस्ट असते मित्रांनो. त्याच्यामध्ये सॅलरी स्केलसुद्धा चांगलं असतं. दोन्ही याच्यामध्ये सॅलरी स्केल साधारण माझ्या माहितीप्रमाणे साधारण 25च्या घरामध्ये त्याचं बेसिक राहतं, आणि बाकी 40पर्यंत वगैरे त्याची सॅलरी जाऊ शकते. व तो त्याचा कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड असतो. पहिले 3 वर्ष ते कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस असतात. महावितरणमध्ये, महाजनकोमध्ये थोडे नियम बदल आहे, नियमांमध्ये थोडा फरक आहे. ठीक आहे, तर त्यामध्ये मित्रांनो महाजनकोमध्ये 1950 पोस्ट, त्यापैकी साधारण 600-700 पोस्ट, 600-750 पोस्ट टेक्निशियनच्या IT बेसवरच्या, आणि बाकीच्या ज्या पोस्ट आहेत त्या नॉन टेक्निकलच्या निघू शकतात. त्याच्यामध्ये तुमचं अकाउंट असिस्टंट असेल, किंवा ज्युनियर अकाउंटंट असेल, किंवा डेप्युटी HR असेल, HR रिलेटेड पोस्ट आहे, किंवा LDC HR असेल. आणि प्रोग्रामरच्या सुद्धा म्हणजे आपल्या BE कॉम्प्युटरच्या बेसवर, किंवा MCA बेसवर, किंवा कॉम्प्युटर PGच्या बेसवर जे काही वॅकन्सी असते असिस्टंट प्रोग्रामर किंवा सिस्टम ॲनालिस्ट ज्याला म्हणतात, ती सुद्धा पोस्ट निघू शकते, शक्यता याची सुद्धा आहे. ठीक आहे, तर हे झालं महाजनकोमध्ये. आणि दुसरी माहिती अतिशय महत्त्वाची ती म्हणजे महावितरणमध्ये पुढल्या काही दिवसात म्हणजे जुलैच्या अखेरपर्यंत एक एक्सपेक्टेड आहे डेट, की जुलैच्या अखेरपर्यंत JEAच्या वॅकन्सी येणार हे कन्फर्म झालेलं आहे. साधारण 80-90% हे कन्फर्म झालं आहे. त्याची प्रोसेस सुरू आहे. आणि रिसेंटली अशी माहिती मिळते आहे की त्याच्यामध्ये JEE नंतर तुमचं विजिलन्स ऑफिसरची सुद्धा शक्यता आहे. विजिलन्स ऑफिसरच्या 50-60 पोस्ट येऊ शकतात. त्यानंतर तुमच्या अकाउंट असिस्टंटच्या पोस्टच्या बऱ्यापैकी कन्फर्म आहे. असं माहिती मिळते आहे की साधारण 70-80% अशी माहिती आहे की अकाउंट असिस्टंटच्या पोस्ट ह्या साधारण 700-800 किंवा 1000च्या घरामध्ये येऊ शकतात. त्यानंतर तुमच्या LDC HR किंवा मग डेप्युटी HR ह्या 2-3 पोस्ट, या 4-5 पोस्ट ज्या आहेत त्याच्यापैकी पोस्ट येतील. आता कुठली येईल काय येईल ते सांगणं कठीण आहे. या सगळ्या पोस्टपैकी सगळ्याच्या सगळ्या पोस्ट येणार नाही कदाचित, परंतु यापैकी काही पोस्ट येणार आहे. त्याच्यामध्ये AE आणि आपलं अकाउंट असिस्टंट ह्या जवळपास प्रत्येक ॲडमध्ये हे पोस्ट सोबत टाकतात ते. ठीक आहे, आणि JEE वगैरे. ठीक आहे, तर यासाठी मित्रांनो ह्या ज्या पोस्ट आहे ह्या फॉर एक्झाम्पल HR रिलेटेड LDCची पोस्ट असेल तर एनी ग्रॅज्युएट चालतं. त्याच्यामध्ये HR रिलेटेड डेप्युटी HRची पोस्ट असेल तर तुम्हाला MBA HR वगैरे चालतं, किंवा पर्सनल मॅनेजमेंटमध्ये तुमचं PG झालेलं असलं पाहिजे. एक्सपिरियन्सची अट नसते. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्केलसुद्धा अतिशय चांगली राहते. साधारण LDC HRमध्ये साधारण स्केल कमी राहते, परंतु तरी 30 ते 35च्या घरामध्ये ती सॅलरी जाते. ठीक आहे, आणि अकाउंट असिस्टंटसाठी स्पेसिफिकली ते BCom मागतात. ठीक आहे, बाकी कुठलं ग्रॅज्युएशन चालत नाही, BCom लागतं. पर्सेंटेजची अट नाही, बाकी कुठल्याच प्रकारची अप्रेंटिसची अट नाही, किंवा काही कशाची अट नसते. डायरेक्ट एक्झाम आणि डायरेक्ट तुमचं सिलेक्शन, इंटरव्ह्यू नसतो, दुसरी एक्झाम नसते, काही नसते. ठीक आहे, आणि सेम महावितरणमध्ये महाजनकोमध्ये दोन्ही ठिकाणी तेच राहतं. बाकी सिलेबस रिलेटेड तुम्हाला मी आणखी एखादा व्हिडिओ घेऊनच येईल. मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आपण सिलेबस रिलेटेड आणखी त्यामध्ये व्हिडिओ आणूच तुमच्यासाठी. परंतु तुम्हाला मी एक ढोबळमानाची वरवरची माहिती सांगायचा प्रयत्न करू. यामध्ये ज्या नॉन टेक्निकलच्या पोस्ट असतात त्यामध्ये जनरली अंकगणित, बुद्धिमत्ता, तुमचा विषय रिलेटेड म्हणजे अकाउंट असिस्टंट असेल, तुम्हाला अकाउंटिंगची माहिती पाहिजे किंवा त्याच्या रिलेटेड तुम्हाला विचारण्यात येतील किंवा त्याच्या रिलेटेड तुमचं सिलेबस राहील आणि बाकी तुमचा मराठी विषय राहू शकतो. ठीक आहे, बाकी जीकेची शक्यता कमी आहे. MSCBच्या एक्झाममध्ये शक्यतो तर जीके घेत नाही, परंतु पुढे जर त्यांनी ॲड केलं तर आपल्याला कळेलच. ठीक आहे, म्हणजे बुद्धिमत्ता, अंकगणित, त्यानंतर तुमचा मराठी विषय राहू शकतो आणि तुमचे तुमचे जे अकाउंटंटमध्ये तुमचं BCom वगैरे झालं असेल तर BComच्या सिलेबसवर तुमचे क्वेश्चन राहतील किंवा HRमध्ये झालं असेल तर HR रिलेटेड क्वेश्चन राहतील. ठीक आहे, असा एकंदरीत सिलेबस असतो मित्रांनो. आणि बाकी असिस्टंट प्रोग्रामर हे ते त्यांचं कॉम्प्युटर बेसवर राहतं, त्याच्यामध्ये त्यांना कॉम्प्युटरचे प्रश्न आणि थोडेफार आणि बुद्धिमत्ता आणि अंकगणित हे कॉमन राहतं, त्याच्यामुळे हे राहणारच आहे. जीके वगैरे कन्फर्म नाही आहे सध्या तरी. ठीक आहे, शक्यता कमी आहे जीकेची. ठीक आहे, त्याचा अभ्यास करायला सुरुवात करा. त्याच्यामध्ये अंकगणित बुद्धिमत्ता करता सचिन डोळे सरांचं मी नेहमी बुक सांगत असतो आणि सतीश वसे सरांचं बुक येतं. तुम्हाला दोन्ही बुक मिळून जातील. आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी बऱ्याच लिंक दिलेल्या आहे, ते तुम्ही बघू शकता, त्यावर तुम्ही परचेस करू शकता. किंवा मग बाकी तुमचं मराठी रिलेटेड आहे तर बाळासाहेब शिंदे सरांचं बुक तुम्ही यूज करू शकता. अतिशय उत्तम बुक आहे ग्रॅमॅटिकलसाठी. आणि बाकी BCom रिलेटेड बुक तुम्हाला माहिती असेल तुम्ही घेऊ शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुम्हाला त्या रिलेटेडसुद्धा बुक सांगेल. साधारण 800 ते 900 किंवा 1000पर्यंत वगैरे अकाउंट असिस्टंटच्या सेपरेट जागा निघणार आहेत. सेपरेट म्हटल्यापेक्षा त्या जागा मोठ्या प्रमाणामध्ये निघणार आहेत. ठीक आहे, ही एक फक्त एक्सपेक्टेड आहे मित्रांनो, याच्यामध्ये शाश्वती नाही आहे. ते म्हणतात की 3 महिन्यामध्ये, म्हणजे महाजनको म्हणतात 3 महिन्यामध्ये आणि महावितरणमध्ये जुलैच्या अखेरपर्यंत ही जाहिरात येऊ शकते. ठीक आहे, ही कंबाईन जाहिरात येऊ शकते, त्यामुळे तयारीमध्ये राहा. आणि काही विद्यार्थी मित्रांचा मला प्रश्न आहे
की सर आता अकाउंटच्या सुद्धा जागा निघणार आहे, आमच्या तलाठीच्या पण पुढे जागा निघणार आहे आणि वनरक्षकच्या सुद्धा 10वी 12वी बेसवर निघालेल्या आहे, तर मग कशाला टार्गेट करायचं. मी तुम्हाला हे सांगेन मित्रांनो, जी जागा ऑलरेडी आता आलेली आहे किंवा ज्या जागा आलेल्या आहेत किंवा जी ॲड आलेली आहे त्याच्या मागे लागा. त्याच्यामध्ये तुम्हाला जर तलाठीमध्ये इंटरेस्ट असेल, त्यामध्ये टोटली तुमचं MPSC रिलेटेड सिलेबस राहते, गव्हर्नमेंटमध्ये जॉब आहे तो, तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. त्यामध्ये 4,500च्या प्लस तुमच्या पोस्ट आहेत. आणि ज्यांना MSCBमध्ये इंटरेस्ट आहे किंवा स्पेशल अकाउंटिंग हा स्पेशल जॉब आहे, म्हणजे तुमचं BCOMचं इथे सिलेबस इथे घेण्यात येतं आणि ते कॉम्पिटिशन कंपॅरेटिव्हली कमी राहते, खूप कमी राहत नाही, पण तो MPSC किंवा तलाठीपेक्षा इथे कॉम्पिटिशन तुमची कमी राहते. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही याला अकाउंट असिस्टंटचं जर जागा आली तर त्याला प्रिफरन्स द्यायला काही हरकत नाही. जुलै एंडपर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यामध्ये तलाठी पण आणि इथे महावितरण किंवा महाजनकोचं जर नॉनटेकच्या जर पोस्ट काही आल्या तर तुम्ही जे महावितरण किंवा महावितरण MSCB जे आहे त्याला प्रिफरन्स द्यायला पाहिजे, कारण सॅलरी स्केलसुद्धा चांगली राहते आणि प्लस तुम्हाला तिथे कॉम्पिटिशन थोडी कंपॅरेटिव्हली कमी राहते. इकडे इथे कॉम्पिटिशन खूप जास्त राहते तलाठीमध्ये. आणि तलाठीमध्ये MPSC लेवलचे जे विद्यार्थी आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये उतरतात, त्याच्यामुळे त्यांच्याशी तुम्हाला टफ कॉम्पिटिशन द्यावे लागते. त्यामुळे तिथे सिलेक्शनचे चान्सेस तुमचे कमी असतात. इथे MSCB रिलेटेड जे एक्झाम असतात त्याच्यामध्ये सिलेक्शनचे चान्सेस तुमचे जास्त असतात. ठीक आहे, तर बऱ्यापैकी तुम्हाला एक चांगली न्यूज मिळाली असेल अशी मी आशा करतो मित्रांनो. याच्यामध्ये साधारण ज्या टेक्निकलच्या पोस्ट आहेत ते पुढच्या 2-3 महिन्यामध्ये साधारण 1000 ते 2000च्या रेंजमध्ये जागा निघणार आहे. याच्यापेक्षा जास्तसुद्धा येऊ शकतं, कारण की आता 15 ऑगस्टपर्यंत हे भरपूर पोस्ट भरणार आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट, त्यामध्ये यासुद्धा जागा निघण्याची शक्यता आहे. तुमचे मित्रपरिवार असतील, तुमचे फ्रेंड सर्कल तुमचे रिलेटिव्हमध्ये असतील, तुमचे कुठल्याही रिलेशनमध्ये असेल, तुम्हाला माहीत असेल की हा BCOM झाला आहे, BA झालेला आहे किंवा कुठला काही झालेला आहे, तर त्याला हा प्लीज व्हिडिओ शेअर करा, कारण ही माहिती विद्यार्थ्यांना मिळत नाही आणि त्यांच्याकडून अपॉर्च्युनिटी निघून जाते. आपण आधी माहिती यासाठी देत असतो आपल्या चॅनलवर, ॲड आल्यावर हार्डली 2 किंवा 2.5 महिने तुम्हाला मिळतात. त्याआधी तुमची तयारी असणं आवश्यक आहे. ॲटलीस्ट 3-4 महिने, 4 ते 5 महिने कमीत कमी अभ्यासाला लागतात मित्रांनो. त्यामुळे तयारीमध्ये आणि या रिलेटेड आणखी काय माहिती हवी असेल, फॉर एक्झाम्पल एज लिमिट वगैरे आहे, तर एज लिमिटमध्ये अजून सध्या कन्फर्म नाही आहे, परंतु माझ्या माहितीप्रमाणे साधारण 38पर्यंत एज लिमिट याची राहते, 38 आणि कॅटेगरीसाठी 43. परंतु जाहिरातीमध्ये आपल्याला पुढे आल्यावर कळेलच, त्याच्यामध्ये 2 वर्ष शिथिल सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करून ठेवा, जेणेकरून प्रत्येक महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला मिळत राहील. धन्यवाद मित्रांनो.